रामकृष्ण हरी मंडळी. तर आज आपण आलेलो आहोत कासराळी गावामध्ये. तर या दिव्य अशा मंदिराचं आज आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. तर पंढरपूरला आपण पायीवारीला जात असतो. तर पायीवारीला काहीजण जाऊ शकतात, काहीजण जाऊ शकत नाही. तर हे मंगलमय वातावरण आपण पंढरपूरमधलं आता पाहत आहात. तर ही पायीवारी प्रत्येकाला घडतेच असं नाही. तर ही पायीवारी ज्यांना घडत नाही किंवा आपल्या जवळपास जर पंढरपूरला जर कोणाला येणं होत नसेल, तर आपण कासराळी येथे आता आपण जे मंदिर पाहणार आहोत, या मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊ शकता. कारण या मंदिराविषयी अशी आख्यायिका आहे की इथे स्वतः तुकाराम महाराज येऊन त्यांनी गाथा लिखाण केलेलं आहे. तर हे जे आता तुम्ही मंदिर पाहत आहात, हे कासराळी येथील सुंदर असं विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. तर हे मंदिराचं शिखर आपण पाहत आहात. सुंदर असं कोरीव काम या मंदिराच्या शिखरावरती केलेलं आहे. सुंदर असे खांब मंदिरातले आपण पाहत आहात. तर मंदिरात आल्याबरोबर आपण गणपतीचं वगैरे दर्शन अगोदर घेतो. गणपती, मारुती, परत महादेव, नंदीदेव ह्या सर्वांचं दर्शन आपण इथे घेतलेलं आहे. नंतर लगेचच पावन अशा तुलसी मातेचं दर्शन घेऊन आपण मंदिर पाहणार आहोत. मंदिरामध्ये मस्त आजी आजोबांच्या गप्पा रंगलेल्या होत्या. तर हे भव्य असं मंदिर तुम्ही पाहत आहात. यामध्ये सुंदर अशा प्रतिमा लावलेल्या आहेत संतांच्या. हे तुम्ही पाहतात संत सावतामाळी यांचं चित्र काढलेलं आहे. भक्त पुंडलिक आता आपण पाहिलेलं आहे. तर हे मंदिर खूप मोठं असल्यामुळे इथे लग्न देखील संपन्न होतात. तर या सुंदर प्रतिमा प्रतिकृती आपण पाहत आहात. मंदिरातल्या सर्व नामदेव महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज या सर्वांच्याच प्रतिकृती इथे लावलेल्या आहेत छान. तर हे जय विजयचं दर्शन घेऊन आता आपण मंदिरामध्ये दर्शन घेणार आहोत. तर ही पंढरपूरमध्ये जसं गरुडावरती जे विराजमान आहे तिथे कासराळीमध्ये विठ्ठल रुक्माई त्यांचं खूप महात्म्य आहे. कारण असं कुठंच नाही आहे की गरुडावरती विराजमान असलेले विठ्ठल रुक्मिणी माता फक्त इथे कासराळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर हे सुंदर मनोहर असं रूप आपण विठ्ठल रुक्मिणीचं इथे पाहत आहात. जसं वेगवेगळ्या दिवशीचे वेगवेगळे दर्शन आपण इथे काही दिवस घेतलेले आहेत. मी म्हटल्याप्रमाणे इथे लग्न वगैरे संपन्न होतात. तसेच इथे गावामध्ये सप्ताह होत असतो. तर तिथे रामायण, भागवत अशा कथा लावल्या जातात. कथेमध्ये आनंद घेतानाचा हा व्हिडिओ आहे. विठ्ठल रुक्मिणी स्वयंवर देखील इथे केला जातो विवाह. पंढरपूरमध्ये जसं वसंत पंचमीला विठ्ठल रुक्मिणीचा विवाह संपन्न होतो, तद्वत इथे सुद्धा ज्या जुन्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती आहेत त्यांचा विवाह इथे संपन्न केला जातो. हा जो सप्ताह इथे 40 ते 40पेक्षा जास्त वर्षापासून चालू असलेला हा सप्ताह आहे आणि हा वसंत पंचमीच्या मुहूर्तावर इथे सप्ताह होत असतो.
तसेच कथा कीर्तन